अपनी सोलापुर लोकल पर। आप हैं आरजे समृद्धि के साथ। आरजे समृद्धि के साथ ओनली ऑन 104.8 FM तड़का। नमस्कार सोलापूरकरांनो, तुम्ही ऐकत आहात 104.8 FM तडका आणि मी अर्ज समृद्धी आहे. तर आज आपण खास गप्पा करणार आहोत माऊली डेव्हलपर्सच्या ओनर सोबत, जे सोलापूरमध्ये आपल्या विश्वासासाठी ओळखले जातात. चला तर सुरुवात करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमच्या गोड आवाजात सगळ्या लिसनर्सला इंट्रोडक्शन करून द्या. नमस्कार, मी माऊली झांबरे. माऊली लँडमार्क ही सोलापूरमध्ये ओपन प्लॉटिंग लँड डेव्हलपमेंट मध्ये काम करणारी ओपन प्लॉट मधली डेव्हलपर्स. त्याच्यामध्ये आम्ही ओपन प्लॉटचं काम करतोय. तर मला तुम्हाला नक्की विचारायला आवडेल सर की माऊली डेव्हलपर्सची अशी कोणती खासियत आहे जी तुम्हाला इतर बिल्डर्स पेक्षा वेगळं करते? येस, माऊली लँडमार्क ही गेली 16 वर्षापासून कार्यरत आहे सोलापूरमध्ये. आज तागायत आमचे जवळपास 22 प्रोजेक्ट सक्सेसफुल रन झालेले आहेत. माऊली लँडमार्कची महत्वाची खासियत एका शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणजे की जेव्हा प्लॉट बुकिंग होतो त्यानंतर आफ्टर जी सर्व्हिस आहे ती खूप वेगळ्या लेवलची असते, जेणेकरून ओपन लँड मध्ये ओपन प्लॉट घेतला कस्टमरनी तर ती जी मेंटेन जी सोसायटी व्हायला पाहिजे ती होत नसल्यामुळं तिथे प्रॉब्लेम रिसेलला येतो. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा डेव्हलपमेंट करतो त्यावेळेस तिथले जे कस्टमरला सर्व्हिस द्यायची आहे त्यामध्ये उदाहरणार्थ त्याला मीटरसाठी मदत करणे, जर 7/12 नाव लावून देणे, तर टॅक्स पावत्याला लावून देणे, अशा बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या ज्या असतात ते माऊली लँडमार्क आफ्टर प्लॉट बुकिंग नंतर हे करून देते. तेच आमची खासियत आहे. खूप छान, म्हणजे क्वालिटी आणि ट्रस्ट यावरच तुमचा फोकस आहे. तर सर, आता सध्या अक्षय तृतीया अगदी जवळ आली आहे आणि हा दिवस प्रॉपर्टीसाठी खूप शुभ मानला जातो. तर या निमित्त तुम्ही ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स किंवा स्कीम्स घेऊन आलायत का? काय सांगाल? येस, आम्ही अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आम्ही त्यामध्ये प्रत्येक प्लॉट धारकांना जो बुकिंग करेल त्याला एक इलेक्ट्रिक फ्रिजरेटर असेल, कूलर असेल, एसी असेल, असा आम्ही बंफर ऑफर ठेवलेला आहे आणि आमकाच काही ना काही वस्तू त्यांना भेट वस्तू त्या निमित्तानं आम्ही बुकिंगच्या निमित्तानं ते देतो. तर मला नक्की वाटतंय की म्हणजे सोलापूरकरांसाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर सर, आपण म्हणतो ना, शुभ दिवशी घेतलेली गोष्ट आयुष्यभर साथ देते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रॉपर्टी खरेदीसाठी लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतो? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जसं गुढीपाडवा असेल, अक्षय तृतीया असेल, दिवाळीचा पाडवा असेल, दिवाळीचे जे 4 सण असतात आपले महत्वाचे, भाऊबीज असेल, त्याच्यामध्ये खरंच आपल्या सणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स असतो. कारण लोक वर्षभर वाट बघतात की छोटं मोठं जे त्यांचं बजेट असतं, कारण प्लॉट घ्यायचा म्हणलं तर कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये त्यांना बजेट ऍडजस्टमेंट करावं लागतं. त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू एकत्र करून ते एका दिवशी शुभ मुहूर्ताच्या दिवशी ते बुकिंग करतात. म्हणजे खूप छान प्रतिसाद मिळतोय. तर म्हणजे लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढतोय. थोडं सोलापूरच्या मार्केट बद्दल बोलूया, कारण शहर खूप वेगाने डेव्हलप होतोय. तर सध्या सोलापूरमध्ये प्रॉपर्टी मार्केटचा ट्रेंड कसा आहे? लोक जास्त कशाकडे आकर्षित होतात, काय सांगाल? येस, हा खूप महत्वाचा विषय आहे. मी सोलापूरकरांसाठी खास सांगतो. जसं की आता पुणे मुंबई मेट्रो सिटीमध्ये आपण बघतो की फ्लॅट मध्ये आपल्याला जावं लागतं, म्हणजे इंडिव्हिज्युअल तुम्ही प्लॉट बांधू शकत नाही. परंतु सोलापूरमध्ये अजूनही आपल्या सोलापूरकरांना एक खास ऑफर आणि खास संधी आहे. कारण की आता जो नवीन डीपी झालेला आहे 2023 आणि 2043चा, त्यामध्ये पण जवळपास 20 वर्षासाठी लॉक झालेला आहे. त्याच्यामध्ये ग्रीन झोन खूप जास्त आहे आणि बाकी येलो झोन मध्ये जे रेसिडेन्शियल मध्ये आपण प्लॉटिंग करू शकतो तो भाग खूप कमी आहे. आता जे ओपन प्लॉट तुम्हाला दिसतात त्याच्यामध्येच तुम्हाला आता एखादा प्लॉट घेऊन इंडिव्हिज्युअल बंगल्याचे ज्याचे स्वप्न आहे ते करू शकता. नाहीतर फ्युचरमध्ये जसं मेट्रो सिटीला फ्लॅट मध्येच राहावं लागतं नाईलाजानी, जागा नसल्यामुळे. आता सोलापूर त्या दिशेने जात आहे. त्याच्यामुळे मी सोलापूरकरांना खास विनंती करतो की तुम्ही ज्याला इंडिव्हिज्युअल प्लॉटची मानसिकता आहे, बंगल्याची मानसिकता आहे आणि स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्लॉट असं आज बुकिंग करू शकता. म्हणजे आता लोक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आणि मॉडर्न लिव्हिंग कडे वळत तर आहे. तर आता ज्यांना पहिल्यांदाच घर घ्यायचंय त्यांच्यासाठी हा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे फर्स्ट टाइम होम बायर्स किंवा जे जमीन पहिल्यांदा विकत घेणार आहे अशांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल सर? यामध्ये 2 विषय आहेत. समजा तुम्ही तर ओपन प्लॉट घेत असाल तर 100% त्याचा अंतिम लेआउट चेक करा, 7/12 उतारे सेपरेट झालेत का ते चेक करा. आणि ते करत असताना पॅरल एखाद्या वकिलाकडनं तुम्ही सर्च रिपोर्ट घेऊन प्रॉपर त्याचं गायडन्स 50 वर्षाच्या मागील 6 काढून त्याचं सर्च रिपोर्ट करून एक एक्सपर्ट वकिलाकडनं घ्या. तुम्ही आज 10-15 लाख रुपयाची प्रॉपर्टी घेत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही एक एक्सपर्ट वकिलाकडनं तुम्ही सर्च रिपोर्ट घेणे आणि 8 दिवस खरेदी पूर्व नोटीस जी असती, म्हणजे कुणाची हरकत आहे त्या प्रॉपर्टी कुणा वाद आहे का ते पण क्लॅरिटी मिळेल तुम्हाला. हे चेक करणं खूप महत्वाचं आहे. सेकंड, फ्लॅट घेत असताना फ्लॅट मध्ये कंपल्सरी 8 युनिटच्या पुढे किंवा 5,000 स्क्वेअर फूटच्या वर जेव्हा अपार्टमेंट जातं त्यावेळेस त्यांना कंपल्सरी रेरा आहे. ज्या स्कीमला रेरा आहे त्या रेराच्या स्कीम मध्ये तुम्ही बुकिंग करा आणि जेणेकरून क्रीडाई तो सभासद आहे का नाही हे पण चेक करा. कारण क्रीडाई ही जी संघटना आहे, मी क्रीडाईचा महाराष्ट्राला कोकण युथ मध्ये काम करतो, त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही घेताना रेरा रजिस्ट्रेशन भेटलं पाहिजे.
पाहिजे, क्रेडाई मेंबर आहे का नाही चेक केलं पाहिजे, आणि कार्पेट एरिया जो प्लॅन आहे तो प्लॅन पण स्वतः बघितला पण नुसतं ब्राउचर न बघता जो बिल्डिंग परमिशन जो महापालिका जी परमिशन देते त्याप्रमाणे ते कार्पेट मॅच होतो का नाही, जसं ब्राउचरच्या प्रेमापोटी अट्रॅक्शनच्या प्रेमापोटी न जाता तुम्ही प्रॅक्टिकली जे डॉक्युमेंट्स कॉर्पोरेशनची मंजुरी मिळते, जे ऑथोराइज जी संस्था असते त्याचं बघून तुम्ही बुकिंग करणं गरजेचं आहे. जे नक्कीच सरांनी खूप उपयोगी मार्गदर्शन दिलंय. नक्कीच लिस्नर्सचा यात खूप फायदा होणार आहे. तर आता शेवटच्या टप्प्यात येत आहोत, पण एक महत्वाचा प्रश्न आहे सर, की पुढच्या काळात माऊली डेव्हलपर्स कडून नवीन प्रोजेक्ट्स किंवा प्लॅन्स काय असतील आणि सोलापूरकरांसाठी तुमचा काय खास मेसेज असेल? माऊली लँडमार्क ही 16 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन प्लॉटिंग लँड डेव्हलपमेंट मध्ये आम्ही काम करत होतो. जेव्हा आम्ही सुरुवात केली 2 एकर 3 एकर 4 एकर, आता हळूहळू करत आम्ही आता 25 एकर पण लेआउट करतोय वन टाइम. आता आम्ही अपकमिंग जे करणार मोठ्या लेवलला टाउनशिप आम्ही करतोय सोलापूरमध्ये एक 65 एकर मध्ये. त्या टाउनशिप मध्ये आम्ही वेगळ्या लेवलला एक सिटी बसवतोय, जो मेट्रो सिटी मध्ये आपण वेगळ्या लेवलला जसं तुम्ही बघता ओपन लँड प्लॉट बद्दल बोलतो मी, तिथं स्विमिंग टाइम म्हणा, क्लब हाऊस म्हणा, वेगळ्या लेवलला अमेनिटी म्हणा, त्या अमेनिटी सर्व सोलापूरमध्ये देण्याचा आमचा मानस आहे. काम आता वर्किंग मध्ये आहे, ती सिटीला लगतच आहे जागा. लवकरच आम्ही तुमच्या समोर ते एक्सप्लोर करू. आणि 104 FM नी जे आम्हाला संधी दिली, आणि म्हणजे जे लोकांना FM म्हणजे गाणं ऐकायला आवडतं, मी ते प्रकाशाने सांगतो की त्यांनी जे आमच्यासारखे इन्व्हेस्टर म्हणा, आमच्यासारखे जे बिल्डर आहेत त्यांनी जे जाहिरात करतात त्या जाहिरातीला नक्कीच तिथून न्याय मिळतो, तिथून आम्हाला नक्की लीड मिळते. त्यामुळे मी 104 FM चे पण खूप खूप आभार आहे. तर धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि सोलापूरकरांना जर तुम्ही तुमच्या ड्रीम होमचा विचार करत असाल तर ही माहिती नक्की लक्षात ठेवा. मी आरजे समृद्धी FM तडकावरून इथं मी ब्रेक घेतेय, मात्र तुम्ही ब्रेक घेऊ नका. ऐकरा FM तडका 5 ऑन.